नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रो, आजचा सेशन हा सर्व टेट धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिक्षक भरतीची अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रो, लास्ट पर्यंत व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा आहे आणि याच्याबद्दल सेकंड राउंड तुमचा कधी होणार आहे, त्यानंतर सेकंड लिस्ट कधी लागणार आहे याच्याबद्दल देखील एक नवीन शासन निर्णय आलेला आहे, ते देखील मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण बरेच विद्यार्थी मित्र आपले बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून भरती प्रोसेस ही लांबलेली आहे। त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टी समजल्या पाहिजेत, प्रत्येक अपडेट ही त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, हा एकमेव आपल्या या चॅनलचा उद्देश असणार आहे। तर विद्यार्थी मित्रो, तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। तर चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहित आहे ऑलरेडी आता फर्स्ट लिस्ट लागलेली आहे आणि त्याचं रिझल्ट देखील फर्स्ट लिस्ट लागून बरेच विद्यार्थ्यांना आता ऑलरेडी मेसेजेस देखील आलेले आहेत आणि आता मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे 11,000 भरती झालेली आहे आणि उर्वरित 11,000च्या जागा आहेत विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू। याबद्दल या संदर्भात आता आपण आज बोलणार आहोत, कारण विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला नेमकं पुढची स्टेप काय घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी आज मी क्लिअर करणार आहे। ओके, तर पहा, सेकंड लिस्ट जी आहे याच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे, तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवतो, पहा तुम्ही बघू शकता। ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कालच्या तारखेला आलेला हा शासन निर्णय आहे। निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात, म्हणजे सुरुवातीचा जो काही फर्स्ट लिस्ट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आहे। त्यानंतर बघा ते काय म्हणतात, जे काही तुमच्या दुरुस्ती असतील त्याच्यासाठी त्यांनी एक समिती संघटित केलेली आहे आणि व्यक्तिगत तक्रारी, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील ते तुम्ही तिथं मेल करू शकता आणि त्या समितीला जाऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदीचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे। बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेम असतो, तो डॉक्युमेंटेशन वेळेत तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं दाखवलं गेलं पाहिजे। तर त्यानंतर बघा, मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे, तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खासगी व्यवस्थापनाकडून 9वी-12वीच्या पदभरतीची कार्यवाही यशात शीघ्र पूर्ण करण्यात येत आहेत। म्हणजे बघा, याची जी प्रोसेस आहे बघा सेकंड लिस्टची, ती अतिशय फास्ट गतीने चालू आहे। ऑलरेडी आयुक्त साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सेकंड लिस्ट देखील जी काही प्रोसेस आहे ती अतिशय फास्ट गतीने आहे, कारण त्याच्यातलं जे बऱ्याच काही समांतर आरक्षण जागा आहेत, कॅटेगरीच्या जागा आहेत, त्या पूर्ण आता कन्व्हर्जनचं काम ऑलमोस्ट चालू आहे फास्टमध्ये आणि ते नियर अबाउट 1-2-3 आठवड्यात कम्प्लीट होणार आहे आणि त्यानंतर लगेचच सेकंड राऊंड तुमचा लागणार आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम जे काही आपले विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचं 1-2 मार्कापासून भरतीमध्ये चान्स गेलेला आहे, तर अशांना इथं संधी मिळणार आहे बघा। ओके, तर नेक्स्ट मुद्दा बघा, अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासन नियोजन आहे। ओके, प्रशासकीय मुद्द्याचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवाराची अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा। मग विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम असेल, जर एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर तुम्ही किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत की आमचा जो काही टेटचा स्कोर आहे तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे आणि काही विद्यार्थ्यांचा टेटचा स्कोर कमी आहे आणि जर तुम्हाला असे काही विद्यार्थी आढळले की त्यांचा स्कोर खूपच कमी आहे आणि सेम कॅटेगरी सेम सब्जेक्ट आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्याचा टेटचं स्कोर कार्ड ते पूर्ण त्याच्या सोयीत अटॅच करून तुम्ही हे मेल करू शकता। ओके, याची देखील सोय शासनाने केलेली आहे आणि मॅक्झिमम ही जी लिस्ट आहे फर्स्ट राऊंडची लिस्ट हे कम्प्लीट ऑथेंटिक आहे, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रॉब्लेम नाही। म्हणजे जे काही कॅटेगरी वाईज जागा आहेत, बऱ्याच समांतर आरक्षण जागा आता शिल्लक आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की मला स्टेटमध्ये स्कोर कमी जास्त होता तरी माझी लिस्ट पहिल्या लिस्टमध्ये नाव आलेलं नाही। याच्या मागचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे की जी भरती प्रोसेस आहे कम्प्लीट तुमची जिल्ह्यावाईज मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा आहे। ओके, ती गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा, तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता, इथे सेकंड पॉईंट याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, जे काही कन्व्हर्जन राऊंड आहेत बघा, वरील बाबीमुळे वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरणे फेरीसाठी कन्व्हर्जन राऊंड पूर्व तयारी करीत असून
त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे। यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे। बघा, बरेच विद्यार्थी नाराज होते की सेकंड राऊंड कधी लागणार आहे, आम्हाला चान्स कधी मिळणार आहे। कारण मी पाहिलं की बरेच विद्यार्थ्यांनी मला लाईव्ह सेशन मध्ये देखील बरेच त्यांचे कंप्लेंट्स होते, कंप्लेंट सांगितलं, बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते, सर आम्हाला 1-2 मार्कापासून आमचा चान्स हुकलेला आहे। तर अशा सगळ्या टेट धारकांसाठी एक मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण शासनाने ऑलरेडी याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे। पवित्र पोर्टलचं काम अतिशय वेगाने चालू आहे, त्यामुळे खूप कमी आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला भरतीची प्रोसेस म्हणजे सेकंड राऊंडची लिस्ट साधारण या मार्च महिन्यामध्येच लागणार आहे। याची डेट अजून ऑथेंटिकली डिक्लेअर नाही, पण मॅक्झिमम मार्च महिन्यामध्ये याची लिस्ट लागेल आणि जसंच मला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल लगेच मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांना अजून कन्फ्युजनमध्ये आहे की सेकंड राऊंड होईल का नाही किंवा सेकंड राऊंड विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू कधी लागेल। पहा, त्याच्या अगोदर हे काय होणार आहे, कन्व्हर्जनचं काम तर चालू आहे, तत्पूर्वी जे काही संस्थेच्या जागा आहेत त्याची लिस्ट लागणार आहे। हा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेला प्रश्न होता, ते देखील तुम्हाला इथे क्लिअर करतो मी की जी काही संस्थेच्या विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्याचं काम ऑलमोस्ट आता कम्प्लीट होत आलेलं आहे। ओके, त्याची यादी लवकरात लागणार आहे आणि ती यादी लागताच लगेच तुमची इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू होईल। जे काही विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होणार आहेत एकाच दासाठी, तर असे बरेच विद्यार्थ्यांनी अजून कन्फ्युजनमध्ये आहेत की इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नेमकी काय तयारी करायची आहे। याच्याबद्दल देखील एक मी सेपरेट डेमो बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी फॉलोअप करायच्या आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात ठेवायच्या आहेत। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे विस्तारित पद्धतीने तिथे दिलेलं आहे। तुम्ही जाऊन याच व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो, त्याची लिंक तुम्ही जाऊन पाहू शकता। ओके विद्यार्थी मित्रो, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण शिक्षक भरतीची ऑथेंटिक माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर मिळत जाईल आणि तेही वेळेमध्ये। ओके विद्यार्थी मित्रो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।